MNTच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मित्रहो, रोजच्या प्रमाणे नवीन विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा अत्यंत महत्त्वाची चर्चा आहे. मुलाखतीच्या रूपामध्ये आपण एक मान्यवरांना बोलावलेलं आहे. अर्थात आजचा विषय आहे कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम आणि बहुजन समाज. मित्रहो, आपल्याला माहित आहे की 2020ला मार्च महिन्याच्या दरम्यान ही पहिली लाट आली आणि या लाटेने होत्याचं नव्हतं केलं. त्यामध्ये केवळ आणि केवळ जो परगावी गेलेला मजूर, रोजगारी करणारा मजूर, युवक मोठ्या प्रमाणात यामध्ये त्याचं शोषण झालेलं आहे. तो हद्दपार झालेला आहे. त्या काळात आपल्या लक्षात असेल, आपल्याला माहीत आहे की हजारो युवक रस्त्याने पायपीट करून आपल्या गावाचा रस्ता आपल्या मुलाबाळासह त्यांनी धरलेला होता. करोडो युवकांचे रोजगार गेलेत. बरेच लोक मृत्युमुखी पडलेत. व्यवसाय गेला. लोक रस्त्यावर आलेत. कंपन्या बंद पडल्यात. ज्या छोट्या मोठ्या कंपन्या होत्या, ज्यांना सरकारचा थोडाफार फंड मिळायचा, तो पण बंद झाला. मग अशा परिस्थितीमध्ये आपण करायचं काय? आपल्याला माहित आहे, सरकारने तर कुठलीही गॅरंटी घेतलेली नव्हती. सरकारने हात वर केले आणि शेवटी जे व्हायचं ते लोकांवर सोडून दिलं. मरतील तर लोक, तरतील तर तेच. शासन, आपल्या प्रशासन आणि शासन हे दोन्ही आपल्या जबाबदारीपासून दूर पळत होते. आणि तेवढ्यातच परत दुसरी लाट आली. दुसरी लाट एवढी भयंकर होती की आपल्याला माहित आहे की दिवसाला साधारणतः 3 ते 4 लाख लोक पॉझिटिव्ह सापडायचे. दिवसाला हजारो लोक मरायचे. बऱ्याच लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना या वेळेला या दुसऱ्या लाटेत गमावलंय. मात्र आपल्या असं लक्षात आलं असेल की श्रीमंत अधिक श्रीमंत झाला आणि गरीब आणखी गरीब झाला. आशिया खंडामध्ये अंबानीचं नाव पहिल्यांदा यायला लागलं. मग जो गरीब आहे तो गरीब का झाला? श्रीमंत अधिक श्रीमंत का होत गेला? कोरोनामुळे फटका बसायचा होता तर सर्वांनाच बसायला पाहिजे होता. स्विस बँकमध्ये एवढा पैसा पडायला लागला की त्याची जी संख्या आहे ती तिप्पट व्हायला लागली. अर्थात ज्यांचं गावच्या बँकेत खातं नाही आहे किंवा ज्याच्या गावच्या बँकेत पैसे टाकायला पैसा नाही आहे, त्याचं स्विस बँकेत असेल काय? मग हा पैसा आहे कोणाचा? मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यावसायिक आणि भांडवलदार, नेते, राजकीय नेते या लोकांची मात्र या कोरोनाच्या काळात चांदी झालेली आहे. काहींनी केवळ हात धुतले आणि काहींनी हात धुवून घेतले. मित्र हो, अशा परिस्थितीमध्ये बहुजनांवर काय याचा परिणाम झालाय आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम झाला हे आपल्याला बघायचं आहे. आणि म्हणूनच या विषयावर आपण गाढे अभ्यासक, अर्थतज्ञ डॉक्टर PS कांबळे सर यांना आपण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. सर, MNTच्या वतीने आपले या ठिकाणी स्वागत करतोय, धन्यवाद देतोय. मित्र हो, PS कांबळे सर हे अर्थतज्ञ आहेत. कोल्हापूरहून आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे सर प्रमुख आहेत. सर, MNTच्या वतीने स्वागत. चर्चा आज अत्यंत महत्वाची आपण घेतोय. काय सांगायचं आहे तुम्हाला? पहिल्यांदा तर मी MNTला खूप मनापासून धन्यवाद देतो आणि आमचे मित्र जीवन अत्यंत ऍक्टिव्ह, क्रियाशील आणि सर्व बहुजनांना अत्यंत अभिवादन करतो आणि क्रांतिकारक जय भीम करतो. एका महत्वाच्या विषयावरती आज सर्वांच्या जीवाभावाचा विषय, जगण्या मरण्याचा विषय, त्याच्यावरती चर्चा या खरंच एक सामाजिक क्रांती घडवणाऱ्या या चॅनेलनं घडवून आणलेली आहे. त्याबद्दल या चॅनेलला आणि जे माझे बंधू भगिनी
या कार्यक्रमासाठी जॉईन झाले त्या सर्वांना खूप मनापासून मी धन्यवाद देतो. हा महत्वाचा विषय म्हणजे कोरोनाची पहिली लाट आली, तिच्यावरती थोडस नियंत्रण आपण थोडस करण्यामध्ये यशस्वी होत होतो आणि तोपर्यंत म्हणजे दुसरी लाट येऊन धडकली. साधारणतः जीवन जसं म्हणाले तसं मार्च 20 मध्ये पहिली लाट आली आणि जानेवारी 21 पासून ही दुसरी लाट आली. पण यामध्ये फरक अत्यंत जमीन आसमानाचा फरक आहे असं मला त्याचा एक छोटासा अभ्यासक म्हणून मला वाटतं की पहिल्या लाटेमध्ये वाढीचा वेग थोडासा मर्यादित होता, पण दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना बाधित पेशंटच्या वाढीचा दर हा सुसाट होता, वेगवान होता. आणखीन महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिली लाट एका विशिष्ट वयाच्या लोकांपर्यंत मर्यादित होती, मर्यादा होती. बाकीच्या वयोगटात सुद्धा थोडस इन्फेक्शन होतं, लागण होती, नाही असं नाही, पण त्याचं जे प्रमाण होतं ते प्रमाण प्रामुख्यानं वयस्क आणि ज्याला आपण कोमॉर्बिडिटी म्हणतो त्यांच्याशी मर्यादित होतं. मात्र हे जे सगळी नियंत्रण बंधनं होती पहिल्या लाटेमध्ये ती दुसऱ्या लाटेमध्ये सगळी म्हणजे बंद झाली. सगळ्या वयोगटातल्या प्रामुख्यानं तरुण वयोगटातल्या तरुणांचं प्रमाण जास्त होतं, मुलांची पण संख्या बऱ्यापैकी होती. आणि दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या लाटेमध्ये फक्त शहरी भागासाठी नगर महानगर मेट्रोपॉलिटन सिटीज आणि सिटीज इथपर्यंत मर्यादित होतं. आता मात्र ग्रामीण भागामध्ये ते पोहोचलं. मग असा प्रश्न निर्माण होतो की हे असं का झालं असावं. एकतर दुसरी लाट आली आणि ती ग्रामीण भागामध्ये पोहोचली आणि आपल्याला माहित आहे की प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगतो की भारत हा खरं म्हणजे ग्रामीण देश आहे. काय तर जीवन डिस्टर्ब होतंय, कुठलं तरी काय चालू आहे बघा, काहीतरी आवाज येतोय. तुमच्याकडनं प्रॉब्लेम आहे? नाही, माझ्याकडून काहीच नाही, बंद आहे. बोला, तुम्ही बोला. तर पहिली गोष्ट म्हणजे दुसरी लाट येणार, इंग्लंडमध्ये आली ती, तशी चर्चा पण झाली, पण आपण त्याचं काही नियोजनच केलं नाही. आपण गंभीर राहिलो नाही. गंभीर राहिलो नसल्यामुळे नियोजन करण्याचा प्रश्नच नाही आणि कुठलंही नियोजन न केल्यामुळं या दुसऱ्या लाटेमध्ये वेग आणि व्याप्ती अत्यंत वेगानं वाढली आणि शहरी भागाबरोबर ग्रामीण भाग की जवळपास 60% पेक्षा अधिक लोक आपल्या देशातले ग्रामीण भागामध्ये राहतात, त्या ग्रामीण भागामध्ये पोहोचली. आणि शहर आणि ग्रामीण यामध्ये दुसरा महत्वाचा फरक असा की जे आरोग्य क्षेत्र आहे त्याच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्या सर्व्हिसेस सेवा याची उपलब्धता आपल्या देशामध्ये शहरी भागामध्ये केंद्रित झालेली आहे, राज्यामध्ये सुद्धा. आणि ग्रामीण भागामध्ये फार मर्यादित, अत्यंत अपुरी आणि आधुनिकतेचा अभाव आणि पुरेसा अजिबात उपलब्धता नाही अशा प्रकारची ती व्यवस्था होती. मग ही लाट का एकतर नियोजन नाही झालं आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की अशा घोषणा व्हायला लागल्या, अशी निवेदनं व्हायला लागली की आम्ही जिंकलो, आम्ही कोरोनावरती मात केली, कोरोनावरती मात करणारा हा महत्वपूर्ण देश असं आम्ही बोलू लागलो व्यासपीठावरती. हे एका बाजूला बोलत असताना आपलं जे गांभीर्य होतं ते गांभीर्य केलं, सगळे लोक पण त्यांनी गांभीर्य सोडलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण धार्मिक कार्यक्रम घडवून आणले, सार्वजनिक कार्यक्रम घडवून आणले आणि निवडणुका मोठ्या प्रमाणावरती घडवून आणल्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुका मोठ्या प्रमाणावरती झाल्या, धार्मिक कार्यक्रम झाले, मग कुठं काउन्सिलचा समारंभ असेल किंवा अजून एखादं कुठलं ते तो कार्यक्रम असेल, हे सगळं आम्ही केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की ही पहिल्यापेक्षा फार सुसाट अत्यंत वेगानं लाट गेली. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागामध्ये ती व्यापक आणि सखोल झाली आणि ग्रामीण भागामध्ये कुठल्याच आरोग्यविषयक सुविधा नाहीत आणि सगळे मेजॉरिटी लोक गरीब आहेत, हे प्रामुख्यानं त्याचे बळी ठरले असं आपल्याला दिसत आहेत. हे एका बाजूला होत असताना आम्ही आकाशामध्ये गेलो, हायवेमध्ये गेलो की आम्ही व्हॅक्सिन शोधलेले आहे, त्याचं ते
व्हॅक्सिनेशन आम्ही शोधलेलं आहे, जगामध्ये आम्ही यशस्वी झालो, पण ते शोधलं ते जगाच्या पैशानं शोधलं हे आम्ही कोणाला सांगत नाही. आणि जगानं मागणी नोंदवली आणि आम्ही आपल्या देशामध्ये त्याचं उत्पादन होत असताना मागणी नोंदवलीच नाही. आम्ही गहाळ राहिलो आणि नुसतंच जाहिराती करत बसलो. आम्ही यशस्वी झालो, आमच्या शास्त्रज्ञांचं कौतुक करत गेलो, निश्चितपणे कौतुक आहे. पण इथली परिस्थिती आपण बघायला पाहिजे होती आणि त्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपणच आपल्या पाठीवरती थाप मारत बसलो आणि आपलं गांभीर्य, जे लोक गंभीर होते ते पण त्यांनी गांभीर्य सोडून दिलं. कारण जेव्हा एखादा जबाबदार माणूस बोलतो, जेव्हा एखादा शासक प्रशासक बोलतो, जेव्हा एखादा नेता बोलतो, त्यावेळेला साहजिकच लोकांचा, जनमानसाचा निश्चितपणे विश्वास बसतो, त्याला पर्याय नसतो. कारण एक आपला तो प्रतिनिधी असतो, आपला एक त्याच्यावरती विश्वास होतो. हे सगळं झालं आणि वेगानं लाट पसरत गेली आणि आपल्याकडं ती व्हॅक्सिनेशन लस उपलब्ध नाही. आणि मोठ्यापणानं आम्ही जगातल्या देशांना पण पाठवली, मोठेपणा आपला दाखवण्यासाठी. देशात मागणी 133 कोटी लोकांच्या किती लागू शकेल याचा आम्ही काही विचार केला नाही आणि आमचा मोठेपणा दाखवण्यासाठी जगातल्या देशांना पण आम्ही काही देण्याचा प्रयत्न केला. आम्ही उदारमतवादी आहोत, पण देशातलं काही बघत नाही. इथला गरीब काय करतोय, इथला ग्रामीण भाग काय करतोय, शेतकरी काय करतोय, मजूर काय करतोय, हमाल काय करतोय, आमचा दिवसाच्या हात हलवल्याशिवाय ज्याचं पोट भरत नाही त्याचा आम्ही विचार नाही केला. मोठेपणा दाखवण्यासाठी आम्ही शास्त्रज्ञांचं कौतुक केलं, आम्ही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचं कौतुक केलं, आम्ही धार्मिक कार्यक्रम घडवून आणले, आम्ही लग्न घडवून आणली, सार्वजनिक कार्यक्रम घडवून आणले आणि मोठ्या प्रमाणावरती निवडणुका घडवून आणल्या. मग त्यामध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुका असतील किंवा महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतमधल्या निवडणुका असतील किंवा सहकारी क्षेत्रामधल्या निवडणुका असतील, त्याचा परिणाम एवढा वाईट झाला की ही जी दुसरी कोरोनाची लाट आहे, ती दुसरी कोरोनाची लाट ही मोठ्या प्रमाणावरती पसरली आणि धार्मिक कार्यक्रमाचं प्रमाण एवढं वाढलं की दुर्दैवानं डेड बॉडीज, प्रेत, ज्याला आपण पवित्र नदी असं म्हणतो, त्या पवित्र नदीमधून ही प्रेत वाहू लागली. एवढ्या वाईट गोष्टी या दुसऱ्या कोरोनाच्या लाटेमध्ये झाल्या. पण दुर्दैवानं रिझर्व्ह बँकेनं जे काही पतव्यवस्था, कर्ज पुरवठ्यामध्ये काही सवलती दिल्या, कर्ज पुरवठ्यामध्ये काही रिलॅक्सेशन देण्याचा प्रयत्न केला, हे जर सोडलं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं ती काय अंदाजपत्रकामध्ये केलेली लसीची तरतूद 35,000 कोटी रुपयाची काय, एवढं जर सोडलं तर फार काय आम्ही हे गांभीर्यानं घेतलं नाही. आणि त्याचा जो बळी झाला तो त्याचा बळी इथला बहुजन झाला, इथला हातच्या पोटावरचा माणूस झाला, इथं हात हलवल्याशिवाय ज्याचं दिवसाचं पोट भरत नाही तो माणूस झाला. आणि एवढी परिस्थिती गंभीर, दिवसाला लाखोनी बाधितांची संख्या आणि आपलं आरोग्य क्षेत्र लुळं पांगलं. एकतर सार्वजनिक क्षेत्राकडे, आरोग्याकडे आम्ही कधी बघितलंच नाही आणि आता आम्ही असं म्हणायला लागलोय की बँका हे आमचं काम नाही, उद्योग चालवणं सार्वजनिक क्षेत्रामध्ये ही आमची जबाबदारी नाही. आमची जबाबदारी आहे माणसाला मारण्याची, आमची जबाबदारी आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये, संविधानामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि तो जगण्याचा अधिकार ते सांभाळण्याचं ते कर्तव्य सरकारचं आहे, ती जबाबदारी सरकारची आहे. आणि म्हणून जगामध्ये सुद्धा युनिव्हर्सल बेसिक स्कीम, किमान जागतिक उत्पन्न नावाची योजना राबवली जाते. हेतू आहे की प्रत्येक देशातल्या नागरिकाला जगण्याचा हक्क आहे आणि तो जगण्याचा हक्क अबाधित राखण्याचं काम, तो प्रोटेक्ट करण्याचं काम, तो त्याचं संरक्षण करण्याचं काम, त्यासाठीच्या आवश्यक सुविधा, त्यासाठीचे आवश्यक उत्पन्न देण्याचं काम हे सरकारनं करायचं हे आम्ही विसरून गेलो. संविधान आम्ही विसरून गेलो आणि आम्ही नुसतं बोलतच गेलो. दरम्यानच्या काळात बोलणं पण बंद झालं. अशा प्रकारचे चित्र या दुसऱ्या लाटेमध्ये झालं असं एक आपल्याला म्हणता येतं. जेवण तुमच्याकडे. धन्यवाद सर. एकूण या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झालेला आहे हे थोडक्यात तुम्ही पार्श्वभूमी सांगितलेली आहे. जसं जगाला फार मोठा या अर्थव्यवस्थेचा फटका बसला, तसाच भारताच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झालेला आहे. एक अर्थशास्त्री म्हणून याचं थोडक्यात कसं विश्लेषण कराल तुम्ही, कसं बघता याच्याकडे? पहिली तर गोष्ट अशी की खरं म्हणजे काय झालं, आम्ही अतार्किकपणे नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. काही कारण नसताना कारण दिलं, काळा पैसा आम्ही शून्य करू, काळा पैशाचं नियंत्रण करू, आणि काही झालं नाही. काळा पैसा आहे तसा राहिला
आणि जेवढ्या नोटा रद्द केल्या त्या सगळ्याच्या सगळ्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे आणि बँकांकडे जमा झाल्या. पण त्याचा वाईट परिणाम असा झाला की अर्थव्यवस्था ही घसरणीकडे मंदीकडे वाटचाल करू लागली आणि त्यामुळे 2017 पासून खऱ्या अर्थानं भारतीय अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली असं आपण म्हणूया. त्याचा पुढचा टप्पा आम्ही जीएसटी स्वीकारला, वस्तू व सेवा कर, आणि त्याचं पण आम्ही काही नियोजन केलं नाही. त्यासाठीची नुकसान भरपाई, त्यातून होणारा महसुलाचा लॉस, याचं कायच आपण हे केलं नाही, कायच आपण त्याचा विचार केला नाही. आणि ती जीएसटी आपण लागू केलं आणि त्यातले जवळपास 16 कर रद्द केले, जीएसटी चालू केला. पण जीएसटी मधून एका करातून महसूल येणं शक्य नव्हतं. त्याचं आम्ही नियोजन काय केलं नाही, नुकसान भरपाई कशी देणार हे काय केलं नाही, आणि ते केलं. हे सगळं केल्यानंतर भरीत भर म्हणून आला हा कोरोनाची लाट आली, कोरोनाची महामारी आली. आणि पहिल्या महामारीमध्ये फार मोठं नुकसान झालं. पहिल्या महामारीमध्ये फार मोठं नुकसान झालं. अगदी तुम्हाला आकडा जर द्यायचा झाला तर आपलं जे स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे, ते आपलं स्थूल देशांतर्गत उत्पादन 2021 या पहिल्या वर्षामध्ये 7.3% वजा राहिलं. म्हणजे जवळपास 40 ते 50 वर्ष आम्ही मागे गेलो. जो जीडीपी स्थूल देशांतर्गत उत्पादन असं आपण म्हणतो त्या स्वरूपामध्ये आपण आपला आर्थिक प्रगती, आर्थिक विकास मोजतो. 2021 मध्ये, या 2021 मध्ये 7.3% उणे वजा एवढा आपला स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर राहिला. हा 40-50 वर्ष आम्ही मागे गेलो ह्या कोरोनाच्या लाटेमध्ये. या पहिल्या वर्षामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधल्या काही महिन्यांचा सुद्धा समावेश होतो, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. त्याचा परिणाम असा झाला की 2021 या वर्षामध्ये 7.3% स्थूल देशांतर्गत उत्पादन घटलं की 2019-20 मध्ये आपल्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीचा दर 4% होता. किमान तो कमी होता निश्चितपणे. 17 मध्ये जवळपास तो 7% होता, 7.3% या रेंजमध्ये असेल. तो 19-20 मध्ये 4% होता, पॉझिटिव्ह होता, धन होता. तो 2021 मध्ये तो 7.3% झाला. म्हणजे वजा, आम्ही उणेमध्ये गेलो, निगेटिव्ह मध्ये गेलो. आपलं जे दरडोई उत्पन्न आहे ते दरडोई उत्पन्न साधारणतः 8.5% घटलं या 2021 या वर्षामध्ये. आणि आपलं स्थूल देशांतर्गत दरडोई उत्पन्न आहे ते जवळपास 8.3% घटलं. म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन, दरडोई उत्पन्न, दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन यांची जी वाढीचा दर आहे तो 8%पेक्षा 8% वजा राहिला. धन नाहीच, पॉझिटिव्ह नाहीच. म्हणजे आपण आपली अर्थव्यवस्था म्हणजे तळात, रसातळात न दिसणारच नाही आपल्याला अर्थव्यवस्था, प्रगती आपली दिसणारच नाही. इथपर्यंत आपण पोहोचवण्याचं एक महत्वपूर्ण योगदान दिलं म्हणूया सटायरेकली उपासानं. अशा प्रकारचं आपण ते काम केलं. आणि याचा परिणाम असा झाला की हे कशामुळे झालं, पहिल्या लाटेमध्ये त्याला जोडून दुसऱ्या लाटेमध्ये. त्याचं कारण असं की लोकांचा उपभोग खर्च घटला, त्याला आपण कन्झम्पशन एक्सपेंडिचर असं म्हणतो. आणि उपभोग खर्च किती घटला, 2019-20 मध्ये 100 मध्ये 57% होता, तो 2021 मध्ये 56% झाला. तुमच्या देशाचा उपभोग खर्च 1% घटणं म्हणजे तेवढ्या प्रमाणावरती तुमच्या देशाच्या आर्थिक वृद्धीवरती, विकासावरती विपरीत परिणाम होणं. तुम्ही जर जीडीपीचा 1% जर तुम्ही मोजलं, तो आकडा जर मोजला रुपयामध्ये तर ते मोठा आकडा आहे, मोठी संख्या आहे. उपभोग खर्च घटला. दुसऱ्या बाजूनं सरकारचा खर्च अत्यंत मार्जिनली वाढला. म्हणजे 19-20 मध्ये 10.6% होता, तो 2021 मध्ये 11.7% म्हणजे 1% वाढला फक्त. आणि मुळातच तो कमी आहे आणि फक्त 1% वाढला. खरं म्हणजे आणीबाणीच्या कालावधीमध्ये, संकटाच्या कालावधीमध्ये, नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीमध्ये सरकारचा खर्च हा प्रॉमिनंट असायला पाहिजे, तो प्रबळ असायला पाहिजे. असं झालंच नाही, 1% तो वाढला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भांडवल गुंतवणूक ही 1% घटली 2019-20 ची तुलना करता 2021 मध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली निर्यात कमी राहिली, आयात वाढली. आणि त्याचा सुद्धा प्रतिकूल परिणाम या आपल्या देशाच्या 1920 या आर्थिक वर्षामध्ये कमी झाला किंवा प्रतिकूल होण्यामध्ये झाला असं आपल्याला म्हणता येतं. या संदर्भात एक महत्वाची गोष्ट अशी
की आपण असं म्हणतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतीवरती आपण उदरनिर्वाहाचं साधन अवलंबून राहतो. 60% पेक्षा अधिक या देशातले लोक हे शेतीवरती उदरनिर्वाहाचं साधन म्हणून अवलंबून आहे. 1918 मध्ये बाबासाहेबांनी भारतीय शेतीचा अत्यंत सखोल आणि अत्यंत व्यापक अशा पद्धतीचा अभ्यास केला होता. त्यावेळेला त्यांना भारतीय शेतीवरती उदरनिर्वाहाचं साधन म्हणून अवलंबून असणाऱ्या लोकांचं प्रमाण 72% दिसलं होतं. ते 2020-21 मध्ये 60% आहे. म्हणजे बघा 1918 कुठं आणि 2020-21 कुठं, कमी किती झालं? जर सरासरी काढली तर अत्यंत मर्यादित कमी झालं. त्याचं कारण असं की आम्ही शेतीमधली अतिरिक्त लोकसंख्या काढून घेण्यामध्ये यशस्वी झालो नाही, कारण बाकीच्या उत्पादक क्षेत्रांचा विकास आपण करू शकलो नाही किंवा तो आमच्याकडनं झाला नाही. आपण तशा प्रकारचं धोरण राबवलं नाही असं आपल्याला म्हणता येईल. त्याचा परिणाम असा झाला की या कोरोनाच्या कालावधीमध्ये शेती वगळता इतर जी सगळी उत्पादक क्षेत्र आहेत, यामध्ये खाण उद्योग आहे, यामध्ये वस्तू निर्माण क्षेत्र आहे, यामध्ये वीज गॅस पाणी पुरवठा आहे, यामध्ये बांधकाम आहे, यामध्ये व्यापार हॉटेल आहे, यामध्ये प्रशासन आहे आणि रिअल वास्तवमत्ता आहे. यातले शेती वगळता आणि वीज निर्मिती वगळता बाकीच्या सगळ्यांनी निगेटिव्ह उणे वाढ दाखवलेली आहे. तुम्हाला आकडा सांगायचा झाला तर आपला जो खाण उद्योग आहे तो -9% वाढला. आपला जो बांधकाम उद्योग आहे तो -9% वाढला. आपला जो व्यापार आणि हॉटेल आहे तो -18% वाढला. म्हणजे सगळं निगेटिव्ह झालं. फक्त शेती, ज्याला आपण प्राथमिक क्षेत्र म्हणतो, शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय यांच्यामध्ये फक्त 3.6% वाढ झाली. ती पण वाढ कमी आहे. 2019-20 ची तुलना करता 19-20 मध्ये ती 4.3% होती. म्हणजे आपण असं समजायचं कारण नाही की शेती आमचं चांगलं करायला लागल्या, शेती योग्य दिशेने चालल्या असं आपण जर मानत असू तर तो आपला गैरसमज आहे. कारण बाबासाहेबांनी त्यावेळेला 1918ला सांगितलं होतं शेतीचा स्वतंत्र विकास होत नाही, शेतीच्या स्वतंत्र समस्या आपण सोडवू शकत नाही. शेतीच्या स्वतंत्र समस्या आपण सोडवण्याचं धोरण जर आखलं तर आम्ही अयशस्वी ठरू. त्यासाठी शेती उद्योग हातात घालून जायला पाहिजे, शेतीला उद्योगाचा दर्जा द्यायला पाहिजे आणि उद्योगाचा विकास करून शेतीतलं जे अतिरिक्त मनुष्यबळ आहे, शेतीतली जी अतिरिक्त लोकसंख्या आहे, ती अतिरिक्त लोकसंख्या आपण उद्योगामध्ये बिगर शेती रोजगारामध्ये घालायला पाहिजे. आपण ते करू शकलो नाही. बाबासाहेबांचा 1918चा 72% आणि 2020-21चा 60-62% काय फरक आहे? 10% फक्त एवढ्या वर्षामध्ये कमी करू शकलो, म्हणजे ते अपयश आहे. आणि याचा परिणाम म्हणून बांधकाम व्यवसाय, यामध्ये वस्तू निर्माण क्षेत्र, उद्योग क्षेत्र 8.5% कमी झालं 20-21 मध्ये. आणि याचा प्रतिकूल परिणाम हा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये झाला असं आपल्याला दिसतं. आता यामध्ये दुसऱ्या लाटेचा परिणाम मी सांगतो, जीवन मग तुमच्याकडं सूत्र सुपूर्द करतो. यातलं जे आपण क्वार्टर वाईज तिमाही जर आपण वृद्धी विचारात घेतली, Q1, Q2, Q3, Q4, तर आपल्याला दुसऱ्या लाटेचा परिणाम नेमका अर्थव्यवस्थेवरती आणि वेगवेगळ्या उत्पादक क्षेत्रांवरती काय झाला याचा अंदाज आपल्याला येतो किंवा ते आपल्याला स्पष्ट करता येतं. आता 19-20 मध्ये चौथ्या तिमाहीमध्ये Q4 मध्ये शेतीचा वाढीचा दर काय होता तर 6.8% होता. शेतीचा वाढीचा दर हा 6.8% होता आणि 20-21च्या चौथ्या तिमाहीमध्ये तो 3.1% झाला. म्हणजे दुसऱ्या लाटेचा परिणाम बघा जवळपास 50% झाला शेती उद्योग व्यवसायावरती. एवढा गंभीर परिणाम झालेला आहे. जरी आपण शेतीमध्ये पॉझिटिव्ह वाढ जरी आपल्याला दिसली तरी सुद्धा चौथा जर तिमाही फोर्थ क्वार्टरची जर प्रवृत्ती आपण विचारात घेतली शेतीमधल्या उत्पादनाची, शेतीमधल्या उत्पन्नाची, तर असं आपल्याला लक्षात येतं की 20-21 मध्ये चौथ्या क्वार्टरमध्ये, चौथ्या तिमाहीमध्ये शेती उत्पादन वाढीचा दर फक्त 3.1% होता, की जो पहिल्या 2019-20 मध्ये तो जवळपास 7% होता. म्हणजे 50% पेक्षा कमी झालेला आहे हे आपल्याला विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं खाण उद्योग, त्याच पद्धतीनं वस्तू निर्माण क्षेत्र, त्याच पद्धतीने वीज पुरवठा, त्याच पद्धतीनं बांधकाम, हे सगळे सुद्धा अशाच प्रकारची प्रवृत्ती ते आपल्याला देतात किंवा दाखवतात असं आपल्याला लक्षात येतं.
याचा परिणाम म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की हे जे स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे आणि ते निर्माण होणारं शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, व्यवसाय क्षेत्र, प्रामुख्याने उद्योगावरती आणि व्यवसायावरती खूप मोठा प्रतिकूल परिणाम झाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतीची प्रगती जरी ती धन असली, पॉझिटिव्ह असली, तरी सुद्धा ती फार समाधानकारक आहे असं जर आपण मानू तर आपण धोरण निश्चित करण्यामध्ये अपयशी ठरू, अयशस्वी ठरू. हे एक चित्र आपल्याला या अनुषंगाने विचारामध्ये घ्यायला पाहिजे. आता थेट तुम्हाला सेकंड या दुसऱ्या लाटेचा परिणाम जर सांगायचं झालं तर साधारणतः सेवा क्षेत्र, भारतीय अर्थव्यवस्था ही सर्व्हिस सेक्टर डॉमिनेटेड आहे, सेवा क्षेत्र प्राबल्य असलेले. आपण जरी म्हणत असलो की भारत हा शेतीप्रधान देश आहे असं जरी आम्ही म्हणत असलो ते पण एका दृष्टीनं बरोबर आहे, कारण 60% पेक्षा अधिक लोक भारतीय शेतीवरती उदरनिर्वाहाचं साधन म्हणून अवलंबून आहे. या उलट उद्योग सेवा क्षेत्राचं जे योगदान आहे ते सेवा क्षेत्राचं योगदान भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 60% आहे. म्हणजे रोजगारावरती आपण शेतीवरती अवलंबून राहतो 62%, आणि देशाच्या वृद्धीसाठी, विकासासाठी, जीडीपी साठी, स्थूल देशांतर्गत उत्पादनासाठी तेवढेच जवळपास 60 ते 62% अवलंबून राहतो. म्हणजे एका बाजूनं शेती प्रबल, शेती प्राधान्य देश आहे, कारण उदरनिर्वाहासाठी शेतीवरती अवलंबून असणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे, आणि दुसऱ्या बाजूनं वृद्धीसाठी, विकासासाठी मात्र सेवा क्षेत्रावरती, सर्व्हिस सेक्टरवरती अवलंबून राहतो असं आपल्याला दिसत आहे. आता दुसऱ्या कोरोनाच्या लाटेमध्ये साधारणतः जानेवारी 21 ते मे 21 ही जर आकडेवारी आपण बघितली तर आपल्याला स्पष्ट होतं की दुसऱ्या लाटेचा परिणाम सेवा क्षेत्रावरती आणि एकूण अर्थव्यवस्थेवरती काय झालेला आहे हे पटकन लक्षात येतं. मगाशी काय आकडे सांगितले त्यावरून चित्र स्पष्ट झालेलंच आहे, पण अजून थोडंसं व्यापक आणि सखोल जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्याला असं दिसतं की सर्व्हिस सेक्टर परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स असा एक मापदंड आहे. म्हणजे जो प्रबंधक आहे किंवा जो मॅनेजर आहे त्याची जी अपेक्षा असते ती अपेक्षा आपल्याला स्पष्ट करते की अर्थव्यवस्थेमध्ये वातावरण काय, ते पोषक आहे, ते प्रतिकूल परिणाम करणार आहे, आणि तो एक मापदंड आहे, तो एक पॅरामीटर आहे, तो एक इंडिकेटर आहे. तो इंडिकेटर सेवा क्षेत्राचा परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स आहे जानेवारी 21 मध्ये 52.8 होता. 52.8 होता. तिथून जो सातत्यानं तो घटत गेला, तो सातत्यानं घटत गेल्याचं चित्र आपल्याला लक्षात येतं. साधारणतः मे मध्ये तो 46 झाला. बघा, 52.8 वरून तो मे मध्ये 46 झाला, म्हणजे सातत्यानं घट होत असल्याचं चित्र आपल्याला दिसतं. फेब्रुवारी मार्च मध्ये थोडीशी वाढ झाली, पण एप्रिल आणि मे मध्ये तो वेगानं घटत गेला. मार्च मधल्या 54.6 वरून एप्रिल मधल्या 54 आणि मे मध्ये तो 46.4 झाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठीचा जो परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स आहे, तो जो पॅरामीटर आहे, तो जो निकष आहे, तो जो क्रायटेरियन आहे, तो जो इंडिकेटर आहे, त्याचा जर विचार केला तर असं आपल्याला लक्षात येतं की जानेवारी 21 मध्ये तो 55.8 होता, तो मे मध्ये 48.1% गेला. हे आपल्याला चित्र या अनुषंगानं लक्षात येतं. त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती अपेक्षित प्रगती दाखवत नाही, उद्योग जवळपास झोपलेला असतं, सेवा क्षेत्र कोलमडलेलं असतं, तेव्हा रोजगार निर्मिती होत नाही. आणि रोजगार निर्मिती नाही झाली तर इथला जो गरीब आहे, इथला जो कष्टकरी आहे, ज्याच्या हातावर पोट आहे, तो जगू शकत नाही किंवा त्याला जगणं कठीण होतं. परिणाम काय झाला तर पहिल्या लाटेमध्ये तर बेकारीचा दर वाढलाच. पहिल्या लाटेमध्ये जवळपास एप्रिल 20 मध्ये 14.73% बेकारीचा दर, 14.73% बेकारीचा दर झाला. 2016-17 मध्ये NSSOने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला, आणि त्या NSSOचा रिपोर्ट असा होता की देशामध्ये बेकारीचा दर हा 6.2%. आणि त्यावेळेच्या सरकारनं, त्याला असं वाटलं त्या सरकारला की हा बेकारीचा दर जास्त आहे, आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की हे चुकून आलेलं आहे, हे काय खरा रिपोर्ट नाही म्हणून. आणि मग सातत्यानं सामाजिक प्रेशर जेव्हा आलं त्या प्रचलित सरकारवरती, तेव्हा त्यांनी जाहीर केलं की ते रिपोर्ट, तो अहवाल बरोबर आहे. 2016-17ला
भारताचा बेकारीचा दर फक्त 6.2% होता. त्यावेळेला प्रचंड ओरड झाली की बेकारीचा दर वाढत आहे, आणि त्यावेळेला तो बेकारीचा दर गेल्या 40-45 वर्षापेक्षा जास्त होता. कोरोनाच्या कालावधीमध्ये हिमालय पर्वत गाठला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. मी त्या संदर्भातले आकडे देतो. आकडा बघा की जून 2020 मध्ये बेकारीचा दर 10.18% झाला. अर्थशास्त्र असं सांगतं की बेकारीचा दर 3% चालू शकतो. तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये, कुठल्या अर्थव्यवस्थेमध्ये बेकारीचा दर हा 3% चालू शकतो. बेकारीचा दर 16-17ला 6.2% होता. त्यावेळेला प्रचंड ओरड झाली, आणि कोरोनानं मात्र या बेकारीवरती एवढा घात घातला, एवढा आघात केला की जून 2020 मध्ये तो 10.18 झाला. एप्रिल 20 मध्ये तो 14.73% झाला, म्हणजे 15% झाला. आणि आता लेटेस्ट फिगर तुम्हाला एप्रिल 2021 ची सांगतो, तो 8% झाला, 7.97%. आणि मे 2021 मध्ये तो 12% झाला, 11.9%. 3% पाहिजे होता, तो 12% झाला. आणि एप्रिल 20 मध्ये तर तो 15% होता. याला आपण बेकारीचं हिमालय गाठलं, हिमालय पर्वताला आपण गेलो असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि आपल्या देशामध्ये दुर्दैवानं तरुणांचा भारत, एपीजे अब्दुल कलाम तुम्हाला माहित असतील, अत्यंत सुसंस्कृत असा माणूस, शास्त्रज्ञ, अत्यंत अकॅडमिक आणि अत्यंत रिसर्च ओरिएंटेड असा माणूस. त्याने असं सांगितलं होतं की 2020 ला भारत महासत्ता होणार. लोकांनी विचारलं, कलाम साहेब तुम्ही कसं काय म्हणताय? तर हा देश तरुणांचा आहे, आणि तरुणांचा देश असल्यामुळे साधारणतः 15 ते 29-27 या वयोगटातली या देशामधली लोकसंख्या ही 62%, 60% पेक्षा अधिक आहे. आणि ते इंजिन ऑफ ग्रोथ आहे, ती ऊर्जेचं स्रोत आहे. तुम्हाला त्यांच्याशिवाय तुमच्या देशाचा विकास करता येणार नाही, तुमची आर्थिक वृद्धी करता येणार नाही. आणि म्हणून एपीजे अब्दुल कलामांनी सांगितलं होतं, या तरुणांची काळजी घ्या, हे इंजिन ऑफ ग्रोथची काळजी घ्या. दुर्दैवानं त्यांची काळजी घेण्यामध्ये आम्ही सबशेर फेल गेलो, आणि त्याचा परिणाम असा झाला, बेकारीचा दर 3% असायला पाहिजे होता, तो मग 10.18% झाला, 14.73% झाला, 7.97% झाला. आणि आता लेटेस्ट मे मध्ये तो 11.9% झाला. 3% कुठं, 12% कुठं. आणि त्याचा परिणाम म्हणून बेकारी वाढली. याबरोबरच ग्रामीण भागातली बेकारी जवळपास 11% झाली, शहरी भागातली बेकारी 15% पण गेली, आणि देशाची बेकारी 12-15% पर्यंत वाढत गेली. एवढी बेकारीचं शिखर, बेकारीचं पर्वत आम्ही गाठलं. आणि मग त्यामुळे काय झालं की त्यामुळे इथला जो मजूर आहे, त्यामुळे इथला जो कामगार आहे, त्यामुळे इथला जो शेतमजूर आहे, अनौपचारिक क्षेत्रामधला काम करणारा माणूस आहे, त्याला उदरनिर्वाह, पोट भागणं शक्य झालं नाही. तर उत्पन्नच बंद झालं. सगळं आम्ही लॉक करून ठेवलं, सगळी टाळेबंदी केली, आणि यामुळं उत्पन्न मिळेना, आणि म्हणून बेकारी वाढली. आणि बेकारी वाढल्यामुळं उदरनिर्वाहाचा प्रश्न एका बाजून झाला, आणि दुसऱ्या लाटेमध्ये त्या कोरोनानं बघितलं नाही, हा गरीब आहे का, हा श्रीमंत आहे, ह्याची उत्पन्न वाढलं का, ह्याचं उत्पन्न कमी झालं, हे काय बघितलं नाही. आणि गरीब फार मोठ्या प्रमाणात त्यामध्ये लागण झाले. आणि गरिबांना एका बाजूनं जगणं मुश्किल असताना पुन्हा या कोरोनानं आणि पुन्हा जखडून ठेवलं. असं दुहेरी संकटामध्ये हा इथला बहुजन समाज, हा स्थलांतरित कामगार, हा अनौपचारिक क्षेत्रामधला कामगार सापडला. आणि जगणं मुश्किल झालं, भाड्यानं राहणं मुश्किल झालं, उदरनिर्वाह करणं मुश्किल झालं. आणि मग आम्ही फार गौरवानं गरीब कल्याण योजना जाहीर केली. त्यामध्ये बी कुठलीच स्पष्टता नव्हती. त्यामध्ये काय झालं की असं जाहीर केलं, प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला एवढे किलो तांदूळ आणि एवढे किलो गहू. त्यामध्ये पुन्हा चुकीचं धोरण झालं. प्रत्येक व्यक्तीला होतं ते अंमलबजावणीमध्ये कुटुंबाला झालं. 5 माणसांचं कुटुंब असलेल्या व्यक्तीला 5 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू कसं पुरणार? पर व्यक्ती पर हेड होतं. आम्ही राबवण्यामध्ये पर व्यक्ती करण्याऐवजी पर कुटुंब राबवलं, आणि तिथं आम्ही गल्लत केली. अशा प्रकारचं धोरण हे आपण अवलंबलं. आणि त्यामुळं शेतमजूर घ्या, हमाली करणारा घ्या, अनौपचारिक हे सगळा बहुजन समाज आहे. स्वच्छता करणारा घ्या, हा सगळा बहुजन समाज आहे. आणि याबरोबरच एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा या आरोग्य क्षेत्रामधला प्रामुख्यानं सॅनिटेशन मध्ये काम करणारा जो स्वच्छता कामगार आहे, तो सगळा बहुजन आहे.
तो दलित आहे, तो वंचित आहे, तो पीडित आहे. आणि तो म्हणजे जसा सैनिक कसा बॉर्डरवरती फाईट करतो तशा पद्धतीचं त्यानं काम केलं. पण दुर्दैवानं त्यांचे मृत्यू झाले. त्यांना पगारामध्ये काय वाढ झाली नाही, त्यांना काही संरक्षण मिळालं नाही, अशा पण गोष्टी त्यामध्ये घडून गेल्या. आणि हे सगळं करण्यामध्ये आपण अयशस्वी झालो असं मला वाटतं. या उलट दुसरं काय झालं की 3% कुटुंबाचं उत्पन्न वाढलं या कोरोनाच्या काळामध्ये. 3% कुटुंबाचं उत्पन्न वाढलं आणि 55% कुटुंबाचं उत्पन्न घटलं. 55% हा बहुजन समाज आहे. मजूर, गरीब, शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारा, हमाली करणारा, काहीतरी साधंबाधं काम करणारा, यांचं उत्पन्न 55% कुटुंबाचं उत्पन्न कमी झालं आणि 42% कुटुंबाचं उत्पन्न हे स्थिर राहिलं. दुर्दैवानं आम्ही जगाच्या यादीमध्ये गेलो की बिलिनियर्सची जी लिस्ट, तुम्ही जो जीवन मराठी संदर्भ दिला तो बरोबर आहे की अब्जावधी बिलिनियर्सची लिस्ट जगामध्ये जाहीर केली जाते. आपण त्या आकड्यामध्ये पुढे होतोच, पण कोरोनाच्या काळात नवीन 19 कुटुंबांची भर पडली. कोरोनाच्या कालावधीमध्ये नवीन 19 कुटुंबांची भर पडली. पहिल्यांदाच ऑक्सफॅमने सांगितलं होतं की तुमच्या देशामध्ये फार मोठी आर्थिक विषमता आहे. थॉमस पिकेटीने सांगितलं होतं 90च्या दशकामध्ये की तुम्ही जे काय आर्थिक सुधारणा म्हणून खाजगीकरण, शिथिलीकरण हे जे करायला लागलाय त्याचा परिणाम म्हणून विषमता फार मोठ्या प्रमाणात वाढायला लागली, रोजगारी घटायला लागली, बेकारी वाढायला लागली आणि गरिबी वाढायला लागलेली. हे पहिल्यांदा तर थॉमस पिकेटीने सांगितलं होतं. त्यांनी दी कॅपिटल इन 21st सेंचुरी नावाचा ग्रंथ लिहिला आणि जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. त्यामध्ये भारताचा अभ्यास आहे, पण आम्ही ते गांभीर्याने घेतलं नाही. आम्ही एक असं समीकरण केलं, खाजगी म्हणजे बरोबर, सार्वजनिक म्हणजे चुकीचं, आणि सारखं खाजगीकरण करत गेलो आणि त्याचा परिणाम असा झाला ही आर्थिक विषमता, संपत्ती, उत्पन्न आणि उपभोगातली विषमता ही वेगानं वाढत गेली. ऑक्सफॅमने सांगितलं, थॉमस पिकेटीने अगोदर सांगितलं, नंतर ऑक्सफॅमने सांगितलं तुमच्या देशामध्ये 1% कुटुंबाकडे 73% उत्पन्नाची संपत्ती आहे. आणि याच्या पुढे आम्ही गेलो या कोरोनाच्या कालावधीमध्ये आणि ही उत्पन्नातली विषमता वाढली. तुम्हाला एक मी आकडा सांगतो की या कालावधीमध्ये साधारणतः 12 महिन्याचा, 1 वर्षाचा जर कालावधी आपण विचारात घेतला 2020-21 चा, तर 2020 या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या देशामध्ये जवळपास 80.2 अब्ज एवढं उत्पन्न निर्माण झालं. 80.2 अब्ज एवढं उत्पन्न निर्माण झालं. हे कुणाचं उत्पन्न झालं तर ह्या बिलिनियर्सचं झालं. आणि जवळपास अगोदर 100च्या यादी होती, आता ती 119ची यादी झाली. एवढं म्हणजे एका बाजूनं इथला गरीब हा जगण्याचा प्रश्न त्याला निर्माण झालेला आहे, मात्र दुसऱ्या बाजूने इथला जो श्रीमंत आहे तो अतिश्रीमंत झालेला आहे. आणि तो अतिश्रीमंत झालेला हा जो श्रीमंत आहे, अतिश्रीमंत आहे, तो मात्र त्याचं लाईफ अजून सुधारलं. मात्र हा जो बहुजन आहे, हा जो गरीब आहे, हा जो दलित आहे, हा जो शेड्यूल ट्राईब, ओबीसी, हा जो वंचित आहे, हा मात्र अजून त्या गरिबीच्या दरीमध्ये गेला किंवा कडेलोट झाला त्याचा, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि एवढं प्रतिकूल, एवढं वाईट या कोरोनानं इन जनरल आणि या दुसऱ्या लाटेने पर्टिक्युलरली केलं असं आपल्याला लक्षात येतं. जीवन तुमच्याकडे. धन्यवाद सर. तुम्ही एकूणच या अर्थव्यवस्थेवर दुसऱ्या लाटेचा जो परिणाम सांगितलेला आहे, अर्थात शेती असेल, उद्योग असेल, कामगार असेल, विशेषतः आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की विद्यार्थी आणि आरोग्यावर काय परिणाम झालेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली की मुळात तर शिक्षणाची परिस्थिती, मी आता शिक्षणामध्ये 32-33 वर्ष काम करतोय शिक्षण क्षेत्रामध्ये. माझं असं मत आहे की इथली जी शिक्षण व्यवस्था आहे ती अत्यंत असमान आणि विषमत असलेली आहे. आता तुम्हाला लेटेस्ट आकडा द्यायचा झाला, आता लेटेस्ट एक रिपोर्ट प्रसिद्ध झालाय, ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन नावाचा. आणि तो सर्वे काय सांगतो, या देशामध्ये उच्च शिक्षणातला जो पटसंख्या आहे, ज्याला आपण ग्रॉस एनरोलमेंट रेशो असं म्हणतो, तो उच्च शिक्षणातला ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा फक्त 27 झालेला आहे. आणि 2014ला तो 26 होता. उच्च शिक्षणातला सहभाग दर म्हणा किंवा ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणा, तो 2014ला 26% होता. तो 2021 मध्ये तो 27% म्हणजे 1% वाढ झाली. आणि याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे आपलं उच्च शिक्षण आहे ते उच्च शिक्षण पदवीपर्यंत मर्यादित आहे. 72% विद्यार्थी पदवीपर्यंत शिक्षण घेतात.
12% विद्यार्थी पदव्युत्तर म्हणजे MA MCOM MSc MTech काय असेल ते करतो. 1% सुद्धा विद्यार्थी संशोधनामध्ये जात नाही. 0.5% तो आकडा आहे. या उलट परदेशामध्ये उच्च शिक्षणातला सहभाग 70% 75% असा असतो आणि त्यांचा पदव्युत्तर आणि संशोधनातला सहभाग हा जास्त असतो. कारण तुमच्या देशाचा आर्थिक समावेशक आणि सर्वांगीण विकास तुम्हाला जर करायचा असेल तर याचा अर्थ असा की तुम्हाला उच्च शिक्षणातला सहभाग वाढवायला पाहिजे, पदव्युत्तर आणि संशोधनातला. पण दुर्दैवानं आपण ते करू शकलो नाही. आणि याच्या उलट स्त्री आणि पुरुष अशी असमानता आहे. जरी स्त्रियांचा सहभाग वाढत असला तरी सुद्धा ती बरोबरी झाली असं म्हणता येत नाही. या 5 वर्षामध्ये मुलींची संख्या वाढली, निश्चितपणे वाढलेली आहे, ते आपण मान्यच करावं लागेल. पण तो जो गॅप आहे, तफावत आहे, ती तफावत मिटली, ते अंतर मिटलं असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा जो बहुजन समाज आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, NT, OBC, अल्पसंख्याक यांचा जो सहभाग आहे, तो सहभाग हा यामध्ये फरक आहे असे आपल्याला लक्षात येतं. या कोरोनाच्या काळात काय झालं? कोरोनाच्या काळात आता त्या संदर्भात पुढे जाण्यापूर्वी आता नवीन राष्ट्रीय धोरण आम्ही राबवण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत की ते नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण पूर्ण असमानता आणणार. का असमानता आणणार? ज्या कॉलेजमध्ये 3000 पटसंख्या आहे, 3000 संख्या आहे, तेवढीच कॉलेजेस राहणार. माझं असं मत आहे, शहरं सोडली, जिल्ह्याचं ठिकाण सोडलं तर कुठलंही कॉलेज शिल्लक राहणार नाही. तालुक्याचं कॉलेज 3000 आकडा म्हणजे काही जोक नाही. 3000 पटसंख्या असल्याशिवाय ते कॉलेजच शिल्लक ठेवायचं नाही आणि बाकीची सगळी कॉलेज क्लब करायची, एकत्र करायची आणि ते 3000 कमीत कमी 3000, त्याच्या पुढे किती पण चालू शकेल. म्हणजे कॉलेजची संख्या आपण कमी करण्याचा प्रयत्न या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये करणार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की त्यामुळे ग्रामीण भागातली महाविद्यालय बंद होतील, तालुक्याच्या ठिकाणची महाविद्यालय बंद होतील, जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद दुसरं महाविद्यालय शिल्लक राहू शकेल. मग त्यामध्ये शिक्षकाची गरज भासणार नाही, प्रशासकीय कर्मचाऱ्यांची गरज भासणार नाही. आणि मग दुसरा प्रश्न निर्माण होतो की खेड्यातल्या विद्यार्थ्यांना शिकायचं कुठं, तालुक्यावरच्या विद्यार्थ्यांना जायचं कुठं? तो जाऊ शकत नाही. तिथं 5 किलोमीटर 2 किलोमीटर असेल तर तो जाऊ शकत नाही, एवढी त्याची प्रतिकूलता असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी, सगळं खाजगीकरण करायला लागलं. इव्हन आता हे आर्थिक उत्तेजन पॅकेज जाहीर केलं, शिक्षणाचं खाजगीकरण, आरोग्य क्षेत्राचं खाजगीकरण. खाजगी करण्याशिवाय आमच्याकडे रामबाण उपायच नाही. जी संविधानानं मिश्र अर्थव्यवस्था दिली, जी बाबासाहेबांनी मिश्र अर्थव्यवस्था दिली, ती मिश्र अर्थव्यवस्था पाक आम्ही विसरून चाललोय. आम्ही एकच धोरण स्वीकारले, एकच समीकरण स्वीकारले. खाजगीकरण म्हणजे अर्थव्यवस्था, खाजगीकरण म्हणजे उत्पादकता, खाजगीकरण म्हणजे कार्यक्षमता, खाजगीकरण म्हणजे विकास वृद्धी, खाजगीकरण म्हणजे सामाजिक कल्याण. खाजगीकरणामुळे येऊ शकत नाही. खाजगीकरणामुळे उत्पन्न वाढू शकेल, पण ते उत्पन्न 4-5 कुटुंबाच्या हातामध्ये केंद्रित होईल. मग तुमची अब्जाधीशांची संख्या 100 119 पण जाऊ शकते. कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा या दुसऱ्या लाटेमध्ये आपले जवळचे मित्र, आपले जवळचे नातेवाईक फार मोठ्या प्रमाणावरती मृत्यू पावले, कारण इथलं जे आरोग्य क्षेत्र आहे ते कोलॅप्स झालं. मी थोडस शिक्षणाचं बोलत होतो. शिक्षणामध्ये काय झालं की वंचितता वाढली. ऑनलाईन टीचिंग आलं. ऑनलाईन टीचिंग मध्ये तो शिक्षक म्हणजे शिकवू शकत नाही. मुळात शिक्षकालाच त्या सेटअपचा प्रॉब्लेम आहे. त्याच्याकडे इंटरनेट आहे का, त्याच्याकडे ते चालणारं इंटरनेट आहे का, फुल प्रेस चालणारं इंटरनेट आहे का, नाही. मग शिक्षकाचा प्रश्न आहे, तर मग त्या विद्यार्थ्यानं काय करायचं? एखाद्या खेड्यातल्या विद्यार्थी असेल त्यानं काय करायचं? त्याच्याकडे कुठे मोबाईल आहे, त्याच्याकडे स्मार्टफोन कुठं आहे, त्याच्याकडे लॅपटॉप कुठं आहे, त्याच्याकडे कम्प्युटर कुठं आहे. आणि आम्ही मात्र ऑनलाईन टीचिंग. अरे ऑनलाईन टीचिंग कुठं करायचं असतं? एखादा लंडन मधला माणूस आहे, तो भारतात येऊ शकत नाही, त्याचं एखादं लेक्चर तुम्ही घेऊ शकताय. ऑनलाईन टीचिंग होऊ शकत नाही. त्याचा परिणाम असा झाला की आम्ही काय शिकवलं ते विद्यार्थ्याला कळालं नाही, विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलंच नाही. कारण विद्यार्थ्याला शेवटी समोर शिकवणं, ऑफलाईन शिकवणं आणि ऑनलाईन शिकवण्यामध्ये मोठा फरक आहे. आणि कुठं काय विद्यार्थ्याकडे मोबाईल कुठं आहे, त्याच्याकडे इंटरनेट कुठं आहे, त्याच्याकडे 1 GB डेटा असतो, 1 लेक्चरला 1 GB पुरत नाही. मग असे लेक्चर कोण घेणार? म्हणजे सपशेल शिक्षण क्षेत्र सपशेल फेल गेलं असं माझं व्यक्तिगत मत आहे. मी 32 वर्षे या क्षेत्रामध्ये आहे आणि अत्यंत असमाधानी. शिक्षकाला शिकवल्याचा आनंद नाही आणि विद्यार्थ्याला काही समजत नाही. आणि तिथं काही लिहून दाखवता येत नाही. फार तर PPT करता येतं, पण वेळेची मर्यादा. ऑफलाईन मध्ये 1 तासाचा तास घेणारं शिक्षक इथं 40 मिनिटांमध्ये त्याला ते कव्हर करावं लागलं.
म्हणजे शिक्षणाची दयनीय अवस्था या कोरोनाच्या कालावधीमध्ये झाली ही आपल्याला मान्य करायला पाहिजे. आणि ही एका बाजूला होत असताना पुन्हा 20-21च्या अंदाजपत्र 21-22च्या अंदाजपत्रकामध्ये खाजगीकरणाचाच प्रयोग शिक्षणामध्ये दिसतो. फक्त जम्मू काश्मीरमध्ये एक केंद्रीय विद्यापीठ स्थापन करायचं हे जर सोडलं तर त्या अंदाजपत्रकामध्ये शिक्षणाच्या प्रगतीसाठी काही तरतूदच नाही. मग काय आपल्याला नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवायचं आहे, त्यासाठी काही प्राथमिक शाळांचं काय माध्यमिक शाळांचं आधुनिकीकरण करा, ही त्यामध्ये तरतूद आहे. आणि उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये फक्त ते जम्मू काश्मीरमध्ये त्यांना एक आता खुश करायचं आहे, कारण त्यांचा राज्याचा दर्जा आम्ही काढून घेतला आणि त्याला युनियन टेरिटरी केली, केंद्रशासित प्रदेश केला, की त्यांना जरा गप्प बसवायसाठी, त्यांना थोडस खुश करण्यासाठी एक केंद्रीय विद्यापीठ लेहमध्ये स्थापन करण्याचा प्रस्ताव या 21-22च्या अंदाजपत्रकामध्ये, याशिवाय दुसरं काहीच नाही. शाहू महाराजांची जयंती 26 तारखेला 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी सांगितलं होतं की शिक्षणावरचा खर्च एकूण उत्पन्नाच्या किमान 6% करायला पाहिजे होता. ते 4% पण करत होते. ते म्हणाले मी समाधानी नाही, तो किमान 6% पाहिजे. 1966 ला कोठारे कमिशन स्थापन झाला, त्यानं मोठे रिपोर्ट देऊन सादर केले. त्यांनी असं सांगितलं की किमान तो 6% असायला पाहिजे. आता साधारणतः 75 पानाचा 50-55 पानाचा नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा तो आराखडा आहे. त्यामध्ये त्याने असं सांगितलं की या वर्षी आम्हाला 6% स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या शिक्षणावरती खर्च करायचा आहे. 100 वर्षापूर्वीचे शाहू महाराज, 66 मधला कोठारे कमिशन आणि आता हा 2021 मधला नवीन राष्ट्रीय धोरण, म्हणजे आम्ही पाठीमागं चाललोय का पुढे चाललोय, आमच्याकडे दूरदृष्टी आहे का अधुरी दृष्टी आहे, याचं प्रत्यंतर हे निश्चितपणे येतं. आणि ही शिक्षणाची अत्यंत दयनीय अवस्था झाली. शिक्षणात जसा भारत विकासामध्ये देशामध्ये 40-50 वर्ष मागे गेला, त्याच्यापेक्षा मागे शिक्षण व्यवस्था गेली असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि इथला शिक्षक भरडला, इथला विद्यार्थी भरडला, इथला त्या विद्यार्थ्याचा पालक भरडला आणि प्रशासकीय कर्मचारी, नॉन टीचिंग स्टाफ हे सगळे त्यांच्यावरती प्रतिकूल परिणाम झाला असं आपल्याला दिसतं. आरोग्य क्षेत्राचा विचार करताना या 21-22च्या अंदाजपत्रकामध्ये आरोग्य क्षेत्राला थोडस प्राधान्य दिलेलं आहे. पण गेली 50 वर्षे तुम्ही काय केलं नाही, गेली 60-70 वर्ष तुम्ही केलं नाही, ते एका वर्षामध्ये तुम्ही करू शकणार नाही. कारण इथलं जे सार्वजनिक क्षेत्र आहे, कोरोनाच्या काळात असा प्रसंग निर्माण, असा पेस निर्माण झाला की कोरोनाची ट्रीटमेंट ही सार्वजनिक दवाखान्यामध्ये द्यायची, सरकारच्या मालकीच्या दवाखान्यामध्ये द्यायची. आणि सरकारच्या मालकीचे दवाखाने कुठे आहेत? सगळे ते पॅरालिसिस झालेली दवाखाने, तिथं डॉक्टर नाहीत, तिथं नर्सेस नाहीत, तिथं औषधाची व्यवस्था नाही, तिथं आधुनिक यंत्रसामुग्री नाही, तिथं टेस्टिंगची व्यवस्था नाही. आणि खाजगी क्षेत्रातले दवाखाने मल्टी स्पेशालिटी, अजून सुपर स्पेशालिटी आहेत, पण तिथं गरीब माणूस आपला बहुजन समाज जाऊ शकत नाही. पाऊल टाकला की 1 लाख रुपये द्यायला पाहिजे. आणि तिथलं बिल हे किती 40 लाख 50 लाख, मी अशी बिलं बघितली जीवन तुमच्या माहितीसाठी सांगतो. 70 लाखाचं बिल कोरोना ट्रीटमेंटचं. काय दिली ट्रीटमेंट? 70 लाखाचं बिल. आणि ते पण पहिल्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये खाजगी क्षेत्रातल्या दवाखान्याने ट्रीटमेंटच दिली नाही. जे काय सार्वजनिक क्षेत्रातले सरकारच्या मालकीचे, केंद्र सरकारच्या मालकीचे, स्थानिक सरकारच्या मालकीचे जे दवाखाने होते तिथंच ट्रीटमेंट दिली गेली. आणि पेशंटची फार मोठ्या प्रमाणावरती काही तिथं औषध नाही, तिथं टेस्टिंगची सुविधा नाही, तिथं बेडची सुविधा नाही. आणि जे डॉक्टर कोरोनाची ट्रीटमेंट देत होते त्यांची सुद्धा दुर्दैवानं मृत्यू आम्हाला बघण्याचं दुर्दैव मिळालं, ते दुर्दैव आम्हाला लागलं. अशा प्रकारची परिस्थिती, म्हणजे आरोग्य क्षेत्र पूर्णपणे कोलॅप्स झालं. आणि दुर्दैवानं पहिल्या लाटेचा अनुभव असताना दुसऱ्या लाटेमध्ये आम्ही गंभीर राहिलो नाही, काही नियोजन केलं नाही. आणि त्यापेक्षा वाईट अवस्था, पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये वाईट अवस्था आरोग्य क्षेत्राची आणि शिक्षण क्षेत्राची झाली. हे वास्तव सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल. पण दुर्दैवानं आपले निर्णय करते, आपले शासन करते, प्रशासन करते, ते स्वीकारत नाहीत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला अत्यंत प्रामाणिकपणे तुमच्याकडून नोंदवावं असं वाटतं. एक खरे अर्थतज्ञ म्हणून तुम्ही हे सर भयान वास्तव मांडलेलं आहे. मी खरे अर्थतज्ञ यासाठी म्हटलेलं आहे की अर्थतज्ञ आहेत, परंतु अर्थतज्ञ किंवा जे कोणी उच्च शिक्षित लोक असतात त्यांची तळमळ ही असतेच असं नाही आहे. कारण हा तळमळीचा भाग आहे. तुमचं जे रिसर्च आहे ते सामाजिक तळमळ या भावनेने असल्यामुळे ते जास्त इफेक्टिव्ह आहे असं समजतोय आम्ही. सर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून
भविष्यकालीन सरकारने कोणती भूमिका घेतली पाहिजे, कोणतं धोरण आखलं पाहिजे आणि आपल्या जे बोला 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 आणि विशेषतः जे सत्तेवर आहेत, तुम्ही सांगितल्याप्रमाणे भांडवलदार आणि ब्राह्मणवादाकडून तर ती अपेक्षा आपल्याला करता येणार नाही. मग भविष्यात कसं असा आणखी एखादी लाट येऊ शकेल किंवा आणखी अशी कुठली तरी महामारी येऊ शकेल, अशा वेळी काय धोरणं आखली पाहिजेत? येणाऱ्या सरकारसाठी पण ते एक मार्गदर्शक असेल किंवा कुठलंही सरकार येऊ देत, बहुजनांचं असू द्या की आणखी कुठलं, काय आपण धोरण आखलं पाहिजे? अर्थशास्त्र म्हणून काय सांगा? महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कोरोनातून आता जरी दुसऱ्या लाटेमध्ये थोड्याशा केसेस कमी होत असल्या, थोडीशी संख्या कमी होत असली तरी आपण आपलं जे गांभीर्य आहे ते सोडता कामा नये. टास्क फोर्सनं महाराष्ट्रामध्ये टास्क फोर्सनं रिपोर्ट दिलेला आहे आणि ते टास्क फोर्स असं महाराष्ट्र सांगतं की निश्चितपणे कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. गुलेरिया म्हणून डॉक्टर आहे ते इंडियन मेडिकल असोसिएशनचे कोणते ते पदाधिकारी आहेत, त्यांनी पण असं सांगितलं की येत्या 2 महिन्यामध्ये ही कोरोनाची तिसरी लाट येण्याची डॅम शक्यता आहे. कारण आता ती इंग्लंडमध्ये आलेली आहे. इंग्लंडमध्ये दुसरी लाट आलेली असताना, काही फोरकास्टिंग केलेलं असताना सुद्धा, काही प्रेडिक्शन केलेलं असताना सुद्धा आम्ही ते गांभीर्याने घेतलंय. आम्ही म्हटलं इंग्लंडमध्ये आले असेल, भारतामध्ये कशी, असं आम्ही गंभीर राहिलो नाही, कॅज्युअली घेतलं ते आणि दुसऱ्या लाटेची काही पूर्वतयारी केली नाही, नियोजन काही केलं नाही आणि पहिल्यापेक्षा फार मोठा मार, शॉक या दुसऱ्या लाटेचा झाला आणि तिसऱ्या लाटेमध्ये आपण बघितले की पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट फार व्यापक झाली. सगळा ग्रामीण भाग व्यापला. भारत हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा देश आहे, भारत हा ग्रामीण देश आहे, म्हणजे सगळं ते त्यांनी व्यापून घेतलं. शहरामध्ये ते राहिलंच, पण ग्रामीण भागामध्ये पहिल्या लाटेमध्ये नव्हतं, ते दुसऱ्या लाटेमध्ये गेलं. तिसऱ्या लाटेमध्ये मुलं टार्गेट होण्याची दाट शक्यता आहे. मुलं म्हणजे भवितव्य आहे. एपीजे अब्दुल कलामांनी सांगितलेलं आहे की मुलांकडे, या तरुणांकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही आणि नेमकं तो व्हिक्टिम या तिसऱ्या लाटेमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. आता करायला काय पाहिजे तुम्हाला सांगतो. दुसऱ्या लाटेमध्ये केंद्र सरकार अत्यंत ज्याला आपण अगंभीर असं म्हणता येईल तसं राहिलं. रिझर्व्ह बँकेनं या अर्थव्यवस्थेमधला पतपुरवठा, कर्ज पुरवठा थोडासा शिथिल करणं आणि व्याजाचा दर थोडा कमी ठेवणं, एवढं जर धोरण सोडलं तर दुसरं काय धोरण केल्याचं मला दिसत नाही. लसीसाठी जी काही तरतूद या 21-22च्या अंदाजपत्रकामध्ये केलेली आहे, ती तरतूद आणि लसीचं जे व्यवस्थापन आहे, वॅक्सिनेशन मॅनेजमेंट आहे, ते करता आलं नाही. आम्ही पहिल्यांदा ठरवलंच नाही की नेमकी लस कोणाला देणार. आणि दुसरी गोष्ट अशी केली की देशामध्ये जर लसीचं उत्पादन झालं 2 लसीचं, तरी त्यांना मागणी करायला पाहिजे, पैसे द्यायला पाहिजे. आम्ही काही मागणी केली, पैसे दिले नाही. आणि परदेशांनी लसी तयार होण्यापूर्वी मागणी केली आणि मागणी त्यांनी पैसे दिले. पैसे दिल्यानंतर हे खाजगीच आहेत ना उत्पादन, मग ते पुण्याचे असेल किंवा हैदराबादची ती संस्था असेल, ते खाजगीच आहेत आणि ज्यांनी मागणी केली त्यालाच ते देणार. ज्यांनी पैसे दिले ऍडव्हान्स मध्ये, कारण त्यांना पण गुंतवणूक करायला इंडिपेंडंट ते करू शकत नाही. आणि त्यामुळं काय झालं, कॅनडानं तर असं केलं, त्यांना जेवढी लस लागणार आहे, डोस लागणार आहे, त्याच्यापेक्षा जादा डोसची मागणी केली आणि सगळे पैसे देऊन टाकले. आणि आम्ही हे म्हणत बसलो की भारत महान आहे, कारण लसीचे लसी आम्ही 2 शोधल्या, लसी 2 शोधल्या नाही, परदेशात शोधलेल्या लसी आहेत, त्याचं उत्पादन आम्ही करतोय. असं आपण करता कामा नये. या दोन्ही लसी या आपण परदेशामध्ये आहेत आणि यामधली जी हैदराबादची जी लस आहे ती भारताची आहे, जी पुण्याची लस प्रोडक्शन आहे ते इंग्लंड मधलं ते लसीचं आहे. आता स्पुटनिक येते रशियातलं. म्हणजे आपण उत्पादन केलं म्हणजे आम्ही शोधून काढलं असं नाही. उत्पादन म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते आम्ही करतो. आमच्याकडे उत्पादनाची व्यवस्था आहे म्हणून आम्ही ते उत्पादन करतोय. याचा अर्थ फार अभिमानानं आम्ही सांगण्याचं गरज नाही की बाबा आम्ही फार मोठं यश मिळवलं असं म्हणायचं कारण नाही. ते उत्पादन करतो, तो फॉर्म्युला त्यांनी दिला, ती डिस्कव्हरी दिली, ती इन्व्हेन्शन दिलं आणि ती अप्लाय करतोय ना, उत्पादन करतोय. मग उत्पादन करायला खर्च येतोय, त्यासाठी कच्चा माल लागतोय, त्यासाठी मागणी प्लेस करावी लागते. आम्ही काही केलंच नाही. आम्ही आकाशात उडायला लागलो की आमच्याकडे लस आहे, आता आम्हाला काही घाबरायचं कारणच नाही. आणि त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की लसीचं उत्पादन झालं आणि ती परदेशाला आम्ही निर्यात केली.
आणि मग आम्ही ऍजिटेशन करायला लागलो की नाही, भारतातील लस परदेशात द्यायच नाही, तुम्ही तसं करू शकत नाही. पैसे दिले, ऍडव्हान्स पैसे दिले, तुम्ही ऍडव्हान्स बुकिंग केलं. कॅनडानं लागणाऱ्या लसीपेक्षा अधिकचे डोस बुक केले आणि त्याचे पैसे दिले. मग तो उत्पादक कॅनडाला देणार का पैसे न देणार? आपल्याला देणार, आपल्याला देऊ शकत नाही. आणि आम्ही काय केलं की आवश्यक जेवढे डोस लागणार आहेत तेवढ्या डोसची मागणी केलीच नाही. नुसतीच बजेटमध्ये तरतूद केली. नुसती तरतूद करून चालत नाही. तो जो उत्पादक आहे त्या उत्पादकाला पैसे द्यावे लागतात, त्याशिवाय तो कसं उत्पादन करणार? आणि लस तयार करणं म्हणजे काय बटन ऑन केलं नाही आपल्याला 130 कोटी डोस तयार झाले असं होऊ शकत नाही. आज परिस्थिती अशी आहे, आज परिस्थिती अशी आहे की 60 वर्षाच्या वरच्या लोकांना दुसऱ्या डोस आलेला आहे, लस मिळत नाही. फ्रंटलाईन वर्कर ज्याला असं आपण म्हणतो, आरोग्य क्षेत्रातले असू द्या, बाकीच्या स्वच्छता क्षेत्रातले, दुसरा डोस त्यांना मिळत नाही. 45 ते 50 या रेंज मधले जे लोक आहेत त्यांना दुसरा डोस मिळत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. म्हणजे आम्ही नुसतं लशीचं उत्पादन झालं म्हणजे आम्ही शोधलं आणि आता आम्हाला घाबरायचं काही कारण नाही असं आविर्भावामध्ये आम्ही हे केलं, राहिलो आणि वास्तव परिस्थिती बघितली नाही. आज परिस्थिती अशी आहे की दुसऱ्या डोस साठी अक्षरशः लोक तडफडायला लागलेले आहेत. रजिस्ट्रेशन बंद आहे आणि पुरेसे डोस मिळत नाहीत. आणि आता तरी असं झालेलं आहे की केंद्र सरकार असं म्हणतं की सगळे डोस आहे ते आम्ही सगळं मोफत देणार. आता हेच आम्ही करू शकलो नाही. मग ते आता डोस मोफत केव्हा देणार आणि त्याचं उत्पादन केव्हा करणार आणि त्यासाठीचा पैसा कसा देणार याचं काय उत्तर नाही. मात्र आम्ही घोषणा करून टाकली की सगळी डोस देण्याची जबाबदारी आम्ही राज्याकडून केंद्राकडे घेतली आणि आम्ही आमच्या हातामध्ये घेतलेले आहे आणि सगळे लसीचे डोस आता आम्ही सगळ्यांना देणार. त्यातले 40% खाजगी क्षेत्राकडे दिलेलं आहे. खाजगी क्षेत्र देणार, पण आता त्याचं ब्लॅक मार्केटिंग चालू झालेलं आहे. ज्या वेळेला त्या लशीची किंमत 150 रुपये होती त्यावेळेला 600 रुपये घेतले जात होते. आता ते 250 रुपये झाली. 1000 रुपये पण खाजगी क्षेत्रातून घेतलं जातं. मग तिथे बहुजन समाज घेऊ शकत नाही, बहुजन समाज घेऊ शकत नाही. आता लशीची फार व्यवस्था उत्पादन करणं आवश्यक आहे आणि ते दोन्ही डोस कसे मिळतील हे सिनियर सिटीजन्स त्यानंतर मधल्या कालावधीमधल्या लोकांना हे देणं आवश्यक आहे. महत्वाची गोष्ट अशी की हे जे दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या लाटेमध्ये हे जे लोक बळी पडले, ही जी क्षेत्र बळी पडली त्यांना आता उभारी देण्याची गरज आहे. आणि उभारी देण्यासाठी त्यांना आर्थिक इकॉनॉमिक स्टिम्युलस पॅकेज देणं आवश्यक आहे. पहिल्या लाटेमध्ये आम्ही म्हटलं की आपल्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 10% असं म्हणालो. संशोधकांनी अभ्यास केला 1% पण केलं ते. म्हणजे आम्ही नुसतं सांगतो, वास्तवता बघतच नाही. 1 डझनभर संशोधन संस्थांनी असं ते शोधून काढलं की 1% ते स्थूल देशांतर्गत उत्पादन, तुम्ही कसं काय 10% म्हणताय? हे झालं. दुसरी गोष्ट अशी, कर्जाचं प्रमाण जास्त. आता कर्जाचं प्रमाण, मी समजा उद्योजक व्यावसायिक असेल, माझ्या उत्पादनाला मागणी तर पाहिजे तेव्हा मी कर्ज घेणार. माझं उत्पादन बंद आहे, माझ्या उत्पादनाला मागणी तर मी कर्ज कशाला घेऊ? आणि कर्जाचं प्रमाण त्यामध्ये ठेवलं. डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ इन्कम आम्ही फार केलं नाही. आणि आता दुसऱ्या लाटेमध्ये तर अजून काही घोषणाच नाही. दुसऱ्या लाटेमध्ये काय घोषणा नाही. म्हणून मला आता लगेच सुचवायचं आहे, आता ताबडतोब लगेच केंद्र सरकारनं आर्थिक स्टिम्युलस पॅकेज, आर्थिक उत्तेजन पॅकेज द्यायला पाहिजे. आणि ते सेक्टरनिहाय, क्षेत्रनिहाय स्वतंत्र पाहिजे. कामगारांना वेगळं, शेतीला वेगळं, उद्योगाला वेगळं, शिक्षणाला वेगळं, आरोग्याला वेगळं असं द्यायला पाहिजे. म्हणजे मग ती इफेक्टिव्हली त्याचं वाटप होतं आणि त्याचं अंमलबजावणी होऊ शकते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता निकडीमला आपल्या देशामध्ये सुदैवानं अन्नधान्याचं उत्पादन पुरेसं आहे. त्या अन्नधान्याचं उत्पादन गरिबांना मोफत वाटायला पाहिजे. किमान त्यांचं उदरनिर्वाह तर होऊ द्या, किमान त्यांना भाकरी तर खाऊ द्या, निदान जगू द्या. आता ताबडतोब अन्नधान्याचं उत्पादन पुरेसं आहे. ते गरिबांना, त्यामध्ये शेतमजूर, त्यामध्ये मजूर, झोपडपट्टीमध्ये राहणारा बहुजन समाजातला, त्याला ताबडतोब ते मोफत वाटायला पाहिजे. त्या वाटपामध्ये पुन्हा गल्लत करू नये. पहिल्या ह्याच्यामध्ये केले आम्ही गल्लत की प्रत्येक व्यक्तीला होतं ते आम्ही कुटुंबाला पडतो. एका व्यक्तीचं 5 कुटुंब, 5 जणांना कसं खाणार? तशी गल्लत होता कामाने हे करायला पाहिजे. आणि आता जगामध्ये एक युनिव्हर्सल बेसिक स्कीम, ज्याचा मी मगाशी पण संदर्भ घेतला, जागतिक मूलभूत उत्पन्न किंवा किमान उत्पन्न, ही योजना संपूर्ण जगामध्ये अंमलबजावणी त्याची केली जाते. ती योजना काय आहे की देशातल्या प्रत्येक नागरिकाचा जगण्याचा हक्क आहे, राईट टू लाईफ आहे. आणि तो
तो जो हक्क आहे त्यासाठीची आवश्यक तरतूद करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि म्हणून सरकारनं ती तरतूद करायची आहे. त्यासाठी बेसिक युनिव्हर्सल स्कीम, जागतिक किमान मूलभूत उत्पन्न ही योजना ताबडतोब राबवणं आवश्यक आहे. आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाला की ज्याला गरज आहे, शेतमजूर असेल, तो मजूर असेल, कामगार असेल, या प्रत्येकाला ती किमान उत्पन्न देणं आवश्यक आहे. माझं असं म्हणणं आहे, किमान महिन्याला 7,500 रुपये किमान उत्पन्न द्यावं, म्हणजे उदरनिर्वाह कसा बसा त्या कुटुंबाचा होऊ शकतो. जोपर्यंत त्याला रोजगार मिळत नाही तिथे पण द्यावं, रोजगार मिळाला त्याला गरज नसली की ते बंद करावं. आता ताबडतोब बेसिक युनिव्हर्सल स्कीम ही योजना राबवायला पाहिजे आणि ते करणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी की रोजगार निर्मितीकडे तुम्ही भर द्यायला पाहिजे. रोजगारच गरिबाला वाचवू शकतो. जर काम मिळालं तरच उत्पन्न मिळतं, तरच तो जगू शकतो, अन्यथा जगू शकत नाही. म्हणून रोजगार निर्मितीला प्राधान्य द्या. महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबवली जाते, पण गेल्या वर्षातला अनुभव जर विचारात घेतला तर 21-22 अंदाजपत्रकामध्ये तिला वाटप कमी झालेलं आहे खर्चाचं. ते वाढवायला पाहिजे आणि ती योजना नुसतं ग्रामीण भागामध्ये नाही तर ती शहरी भागामध्ये राबवायला पाहिजे. आणि या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा वापर करून आपण शेतीसाठी मदत करायला पाहिजे, उद्योगाच्या विकासाला मदत करायला पाहिजे, सेवा क्षेत्र जे आरोग्य क्षेत्र आहे ते प्रबळ फार मोठ्या प्रमाणात ते करायला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला खाजगी जे क्षेत्र आहे ते खाजगी क्षेत्रावरती नियमन, मॉनिटरिंग अँड रेग्युलेशनची गरज आहे. आपले सुपर स्पेशालिटी जी दवाखाने त्यांच्यावरती नियंत्रण पाहिजे. मी मगाशी म्हणालो की या कोरोना लसीची किंमत 150-200 रुपये असताना खाजगी दवाखान्यामध्ये आता 1100-1200 रुपयाला ती वाटली जात आहे. अशाही प्रकारचे उदाहरण व्हायला लागले आणि याचं नियमन, याचं रेग्युलेशन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. शेवटी सरकार हे सार्वभौम असतं, सरकार ही सॉवरीन असतं आणि सुपिरियर असतं. ती सरकारची जबाबदारी आहे आणि ते करायला पाहिजे असं माझं अत्यंत प्रामाणिकपणे मत आहे. धन्यवाद सर. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम आणि बहुजन समाज या विषयावर आपण एक अर्थतज्ञ म्हणून विषयाची मांडणी केलेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर जसा परिणाम झाला तसाच बहुजन समाजावर सुद्धा परिणाम झालेला आहे. आणि शेवटी तुम्ही सरकारच्या भूमिकेच्या संदर्भातील सरकारने काय केलं पाहिजे, कोणतं धोरण आखलं पाहिजे आणि लेटेस्ट आता सरकारने काय केलं पाहिजे यावरही आपलं मत अर्थशास्त्रज्ञ म्हणून या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. MNTच्या वतीने आपले आभार व्यक्त करतोय. आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे. परत आपण भेटूया एका नवीन विषयासह. खूप जीवनना खूप धन्यवाद देतो, MNTला खूप धन्यवाद देतो. आणि एकच मुद्दा सांगतो, भारतीय संविधान सोडून जर तुम्ही काय करायला गेला तर भारताचा नाश आहे, विनाश आहे आणि इथल्या बहुजन समाजाचा नाश आहे. जे काय तुम्हाला धोरणं आखायची, जी काही धोरणाची अंमलबजावणी करायची ती संविधानाच्या चौकटीमध्ये आखा. मिश्र अर्थव्यवस्था, समाजवादी रचना, सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी यापासून तुम्हाला विचलित होता कामा नये. संविधान डोळ्यासमोर ठेवा, धोरणं निश्चित करा, कार्यवाही करा. या देशाला, या बहुजनाला, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळू शकेल. तुम्ही संविधानाला जर बायपास करून जर तुम्ही करत असाल तर या देशामध्ये विषमता वाढणार, बेकारी वाढणार, गरिबी वाढणार आणि इथला बहुजन समाज बळी पडणार. संविधानाकडे बघा, बाकी कुठं बघू नका. संविधानाच्या चौकटीमध्ये निर्णय घ्या, संविधानाच्या चौकटीमध्ये विकास धोरण निश्चित करा आणि त्याची कार्यवाही प्रामाणिकपणे करा. तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात, तुम्ही बहुजन समाजाचे प्रतिनिधी आहात, तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी गेलाय, व्यक्तीच्या कल्याणासाठी गेला नाही, याचं भान ठेवावं एवढी माझी अत्यंत प्रामाणिक अपेक्षा या सगळ्यांना आहे. धन्यवाद सर. मित्र हो, PS कांबळे सरांसोबत आपण जी मुलाखत बघितलेली आहे, माझी विनंती असेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ यूट्यूबवर, फेसबुकवर शेअर करावा आणि हा विचार लोकांपर्यंत जाऊ द्या. कारण अर्थव्यवस्थेवर किंवा अर्थशास्त्रावर किंवा बजेटवर मित्र हो चर्चाच होत नाहीये. आपण बाबासाहेबांचं समाजशास्त्र, राज्यशास्त्र किंवा इतर एक अंगाने आपण चर्चा करत असतो, परंतु महत्वाचा अर्थ, या अर्थाशी आमचा अर्थार्थी संबंध येत नाही आणि सरकार कोणते धोरण आखतं हे पण कळत नाही. बजेट येतो आणि निघून जातो. बजेटमध्ये आम्हाला काय मिळालंय, SC/ST OBC ला काय मिळालं याची आकडेवारी बघून आम्हाला गरगरतंय आणि मग त्या मार्गानेच आम्ही जात नाही. मित्र हो, आपल्या विद्यार्थ्यांना, युवकांना हे अर्थशास्त्र समजलं तर सरकार धोका करत असेल
तर ते धोके आपल्याला कळतील आणि तो सावध होईल. या ठिकाणी परत एकदा कांबळे सरांचे आभार व्यक्त करतोय. आणि मित्र हो, दररोज आपण 8:30 वाजता प्राईम टाइम विचार विमर्श मध्ये वेगळा विषय चर्चेला घेत असतो. आज सुद्धा एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि आपल्याला हे माहित आहे की आपण आजच्या रोजी इंग्लिश डिस्कशन करत असतो. रोल ऑफ ज्युडिशरी इन इंटरप्रिटिंग प्रिंटिंग द कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल्स अँड इन इम्पॅक्ट ऑफ निवासी बहुजन या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि या विषयात आपल्यासोबत असतील PK संतप्पा, आझाद अहमद आणि शिवचंद्र नायक. तेव्हा ही चर्चा 8:30 वाजताची आपण आवर्जून बघा ही आपणास विनंती करतो. परत भेटूया उद्या एका नवीन विषयासह, नवीन सहभागी वक्त्यासह. धन्यवाद.